हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. अनिल कठारे सरांचं इतिहास बुक आहे. या पुस्तकावर आपण MCQ सिरीज सुरू केली होती. या अगोदरचे 2 लेसन आपण कव्हर केले. त्याच्यामध्ये एकूण 200 प्रश्न घेतलेले आहेत. आज आपण या MCQचा तिसरा पार्ट, याच्यामध्ये 100 क्वेश्चन असणार आहेत, 201 पासून 300 पर्यंत. बरेचसे महत्त्वाचे प्रश्न आहेत. कोणत्या गोष्टीवर फोकस करायचा तेही मी तुम्हाला या लेसनमध्ये सांगितलं आहे. दुसरं एक महत्त्वाचं रिमाइंडर म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लेसन आवडले तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आपल्या लेसनचा आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे ऑल इंडिया मराठा लीग ही जी संघटना होती, या संघटनेच्या वतीनं जॉईंट सिलेक्ट कमिटी पुढे साक्ष देण्यासाठी इंग्लंडला कोण गेलं होतं? तर ते होते भास्करराव जाधव. आता हे झालं उत्तर. परंतु ऑल इंडिया मराठा लीग कुणी स्थापन केली? तर याच्यामध्ये स्थापन करण्यामध्ये एकूण 4 व्यक्ती आहेत. सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती येते ती म्हणजे राजर्षी शाहू महाराज. दुसरी महत्त्वाची व्यक्ती येते भास्करराव जाधव. तिसरी येतात श्रीपतराव शिंदे आणि जे जेधे ब्रदर्स होते, जेधे एकूण 4 ब्रदर्स, त्यामधले बाबूराव जेधे हे ऑल इंडिया मराठा लीग स्थापन करण्यामध्ये यांचा पुढाकार होता. मग ही ऑल इंडिया मराठा लीग कुठं स्थापन केली होती? तर पुणे या ठिकाणी केली होती. कोणत्या तारखेला केली होती? तर 19 डिसेंबर 1917 रोजी. त्यामुळे हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, ऑल इंडिया मराठा लीग. तर हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे? बाबूराव जेधे पहिलं नाव लक्षात ठेवा, कारण जेधे ब्रदर्समध्ये कोणते जेधे येतात त्यामध्ये. त्याच्यानंतर भास्करराव जाधव इंग्लंडला गेले होते जॉईंट सिलेक्ट कमिटीपुढे साक्ष देण्यासाठी. स्थापना कधीची आहे? 19 डिसेंबर 1917 रोजी. ठिकाण कोणतं आहे? पुणे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 26 ऑक्टोबर 1917 रोजी विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुणे येथे मराठा राष्ट्रीय संघ स्थापन केला. यासाठी त्यांना कोणाचे सहकार्य लाभले? आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, लक्षात घ्या. ऑल इंडिया मराठा लीग आणि मराठा राष्ट्रीय संघ, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. आता मराठा राष्ट्रीय संघ स्थापन कोणी केला? तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी केला. तारीख पण लक्षात ठेवा, 26 ऑक्टोबर 1917 रोजी. आणि मराठा राष्ट्रीय संघ स्थापन करण्यासाठी त्यांना कोणाचं सहकार्य लाभलं होतं? तर त्याच्यामध्ये एकूण 4 व्यक्ती आहेत. त्या 4 व्यक्तीमध्ये काशीनाथ ठकूजी जाधव, त्र्यंबक हरी औटे, नारायण एरवंडे आणि सखारामपंत जेधे हे येतात. कोणत्या 4 व्यक्ती येतात ज्यांनी मराठा राष्ट्रीय संघ स्थापन करण्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांना मदत केली होती? काशीनाथ ठकूजी जाधव, त्र्यंबक हरी औटे, नारायण एरवंडे आणि सखारामपंत जेधे. म्हणजे आता आपण ऑलरेडी 2 संघटना होईल, एक ऑल इंडिया मराठा लीग बघितली, दुसरं मराठा राष्ट्रीय संघ बघितला. आता तुम्हाला याच्या परीक्षेला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो? तर याच्या अगोदर ना डेक्कन रयत समाज स्थापन करण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती होत्या, अशा प्रकारे एक प्रश्न MPSC मध्ये विचारलेला आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं? एक 5-6 नावं दिली होती आणि त्यामध्ये कोणत्या 4 व्यक्ती आहेत की ज्या डेक्कन रयत समाज स्थापन करण्यामध्ये पुढाकार घेतला होता, असा प्रश्न होता. म्हणजे या अगोदर फक्त डेक्कन रयत समाजावर विचारलाय, म्हणजे यानंतर येणाऱ्या परीक्षेमध्ये मराठा राष्ट्रीय संघावर पण विचारला जाऊ शकेल किंवा ऑल इंडिया मराठा लीग याच्यावर पण विचारला जाऊ शकेल, हे ध्यानात घ्या. आता पुढचा प्रश्न तो डेक्कन रयत समाजाच्या संदर्भामध्येच आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे ऑगस्ट 1916 रोजी अण्णासाहेब लट्टे, मुकुंदराव पाटील, वालचंद कोठारी, रामचंद्र बेडेकर, नारायण टिळक व डॅश डॅश डॅश, असं डॅश डॅश केल्या म्हणजे कोणती व्यक्ती आहे ते ओळखायचं आहे, यांनी डेक्कन रयत समाज ही संघटना स्थापन केली, असा प्रश्न आहे. आता डेक्कन रयत समाज संघटनेमध्ये तर त्याचं उत्तर आहे सीताराम केशव बोले. तर डेक्कन रयत समाज स्थापन करण्यामध्ये तुम्हाला ना काही नावं लक्षात ठेवायचे. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नाव लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ते म्हणजे अण्णासाहेब लट्टे. का महत्त्वाचं आहे तर ते सांगतो मी तुम्हाला. त्याच्या अगोदर तुम्हाला आणखी एक नाव लक्षात ठेवायचं आहे, वालचंद कोठारी. हे लक्षातच ठेवायचे तुम्हाला नाव. मुकुंदराव पाटील, ओके. आणि हे राहिल्यानंतर इतर जी 3 नावं येतात म्हणजे अण्णासाहेब लट्टे, वालचंद कोठारी आणि मुकुंदराव पाटील, यांचा एक ग्रुप करायचा. आणि दुसरा ग्रुप लक्षात ठेवताना CK बोले म्हणलं यांना, तुम्ही बऱ्याच ठिकाणी वाचलं असं. CK बोले यांच्यावर पण MPSC मध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. सीताराम केशव बोले, दुसरे येतात नारायण टिळक आणि रामचंद्र बेडेकर. हे एकूण 3, असे 3 आणि 3 6 लोकांनी डेक्कन रयत समाज ही संघटना स्थापन केली होती ऑगस्ट 1916. डेक्कन रयत समाज ही म्हणजे कशी आहे तर हे ब्राह्मणेतरांची पहिली महत्त्वाची राजकीय संघटना म्हणून या संघटनेकडे पाहिलं जातं. म्हणजे डेक्कन रयत समाज अगोदर स्थापन झाली, त्याच्यानंतर पुढं मग ऑल इंडिया मराठा लीग आणि मराठा राष्ट्रीय संघ या संघटना स्थापन झालेल्या होत्या. त्यामुळे डेक्कन रयत समाज ही खूप महत्त्वाची. आता हे जे डेक्कन रयत समाज आहे, या पुढचा प्रश्न पाहू. डेक्कन रयत समाज या संघटनेच्या वतीने डॅश डॅश यांनी डेक्कन रयत नावाचं साप्ताहिक सुरू केलं.
त्यामुळे ते येतात अण्णासाहेब लठ्ठे. त्यामुळे तुम्हाला डेक्कन रयत समाज ही संघटना स्थापन करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पुढाकार कोणाचा आहे म्हटलं तर त्याचं उत्तर येतं अण्णासाहेब लठ्ठे. हे नाव तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला कधी असं विचारलं की डेक्कन रयत समाज तर अण्णासाहेब लठ्ठे हे नाव माहीत असणं गरजेचं आहे, कारण त्यांनी डेक्कन रयत नावाचं साप्ताहिक सुद्धा सुरू केलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खाली दिलेली 5 नावं आहेत, या 5 नावापैकी कोणाचे ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी शाहू महाराजांनी मदत केली होती. तर याचं उत्तर आहे की 5च्या 5 बरोबर आहेत. म्हणजे केशव सीताराम ठाकरे, वासुदेव बिरजे, मुकुंदराव पाटील, हरी सखाराम तुंगार आणि कृष्णराव केळुसकर. आता या टाईपच्या प्रश्न सगळं तुम्ही मला पाठ कसं करायचं, पाठ नाही, ह्याच्या अशा टाईपच्या प्रश्नासाठी एक दोनदा तुम्ही रिवाईज करा, तेच पॉईंट वाचा, कालांतराने तुम्हाला ते लक्षात राहायला सोयीस्कर जाईल. किंवा प्रश्न जर ऑप्शनमध्ये बघितलं तर तुम्हाला त्याचं उत्तर लगेच समजेल. तुम्ही फक्त एक ट्राय करून बघा, ऑप्शन पाहिल्यानंतर तुम्हाला ते समजून जाईल लगेच. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मराठा लोकांसाठी मुंबई कायदेमंडळात स्वतंत्र मतदारसंघ असावा अशी मागणी कोणत्या नेत्यांनी केली होती. आणि याचं उत्तर आहे ना, एकूण 4 नेते. त्या 4 नेत्यामध्ये ना सगळ्यात महत्वाचं नाव येतं ते म्हणजे शाहू महाराज. त्यानंतर पुढचं महत्वाचं नाव येतं ते म्हणजे केशवराव जेधे. तिसरं नाव येतं भास्करराव जाधव आणि श्रीपतराव शिंदे. आता हे तुम्हाला लक्षात घ्या, कारण मराठा आरक्षण ह्याच्यामुळे 2 वर्षात सध्या खूप चर्चेत असलेला मुद्दा आहे. त्यामुळं हा पॉईंट परीक्षेसाठी विचारला जाऊ शकेल जर कोरिलेट केलं करंट रिलेटेड. तर मराठा लोकांसाठी मुंबई कायदेमंडळामध्ये स्वतंत्र मतदारसंघ असावा अशी मागणी कोणी केली होती, तर 4 लोक आहेत. शाहू महाराज, केशवराव जेधे, भास्करराव जाधव आणि श्रीपतराव शिंदे. आता शाहू महाराजांनी काय केलं होतं, ही मागणी मान्य करण्यासाठी ना भास्करराव जाधव यांना लंडनला पाठवलं होतं, परंतु मराठा आणि कुणबी याच्या वादामुळे ना ते पुढचं प्रोसेस झालेली नाही याला. त्यामुळं एवढं लक्षात फक्त ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, यांनी आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी 5 सप्टेंबर 1919 रोजी मध्यवर्ती कायदेमंडळात एक बिल सादर केलं. आता त्याचं उत्तर आहे विठ्ठलभाई पटेल. 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी कोणी बिल सादर केलं, जोशी वतन रद्द करण्यासाठी कोणी बिल सादर केलं, तर ह्याच्यामध्ये गफलत करायची नाही. विठ्ठलभाई पटेल म्हटलं की आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी ते बिल सादर केलेलं होतं. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे ना तो वेगळ्या स्वरूपामध्ये MPSC मध्ये विचारलेला आहे, आपण घेताना वेगळ्या स्वरूपात घेतलाय. तो प्रश्न असा आहे, 24 जानेवारी 1943 रोजी पुणे येथील छावणी विभाग आहे, या छावणी विभागामध्ये डॅश डॅश व डॅश डॅश या चित्रपटगृहात बॉम्बस्फोट घडवून आणला होता. तर ते 2 चित्रपटगृह कोणते, तर ते आहेत कॅपिटल व वेस्ट एंड. कॅपिटल आणि वेस्ट एंड हे पुणे विभागातले जे छावणी विभाग आहे पुण्यामधला, तर त्या ठिकाणी ह्या चित्रपटगृहामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला होता. नाव लक्षात घ्या, कॅपिटल आणि वेस्ट एंड. कधी घडवून आणला होता, 24 जानेवारी 1943ला. याच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न एकदा विचारलेला आहे, पण फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने विचारला होता. त्यामुळे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, तर चित्रपटगृह कोणती 2 होती पुण्यामधली महत्वाची, एक कॅपिटल आणि दुसरं वेस्ट एंड. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 27 जुलै 1944 रोजी कोल्हापूर येथील डॅश डॅश यांच्या गटातील तरुणांनी जेजुरीच्या श्री खंडेरायाचा खजिना लुटला होता. आता हा पॉईंट खूप महत्वाचा आहे, याच्यातलं नाव उत्तर येतं ते म्हणजे रत्नाप्पा कुंभार. रत्नाप्पा कुंभार म्हटलं की कोल्हापूर लक्षात ठेवा. 27 जुलै 1944 रोजी यांच्या गटातील जे तरुण होते तर त्यांनी जेजुरीच्या श्री खंडेरायाचा खजिना लुटला होता. रत्नाप्पा कुंभार हे नाव महत्वाचं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न थोडा मी तयार केलेला, खूप महत्वाचा प्रश्न ते सुद्धा म्हणू शकतो आपण, तो म्हणजे कोल्हापूर संस्थानाच्या संदर्भामध्ये येतो. कोल्हापूर संस्थानामध्ये चले जाव चळवळीचे लोण पसरले होते. या संस्थानामध्ये कोणत्या ठिकाणी भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांनी ठाण्यातील शस्त्रागार लुटले होते. कोल्हापूर म्हणजे चले जाव चळवळीच्या संदर्भामध्ये आपण तो प्रश्न पाहतोय, म्हणजे 1942चा पिरियड. या पिरियडमध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये कोणत्या ठिकाणी भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांनी ठाण्यातील शस्त्रागार लुटले होते, तर ते गारगोटी आहे. हे गारगोटी नाव खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर चले जाव चळवळीमध्ये नाशिक जिल्ह्यातील कोणत्या नेत्यांनी भाग घेतला होता. 3 लोक आहेत, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं येतं म्हणजे वामनराव यार्दी, दुसरं नाव आहे वसंतराव नाईक, तिसरं आहे रावसाहेब ओक. वामनराव यार्दी, वसंतराव नाईक आणि रावसाहेब ओक. पुढचा प्रश्न, खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. पहिलं विधान आहे, हे कुलाबा जिल्ह्याचे एक नेते होते. दुसरं विधान आहे, त्यांनी दाढी वाढवून वेषांतर करून भूमिगत चळवळ केली. तिसरं विधान आहे, जानेवारी 1943 मध्ये मुंबई शहरात भूमिगत राहून चळवळीचं कार्य करीत होते. तर याचं उत्तर आहे नानासाहेब कुंटे.
आता तुम्हाला कुलाबा, कुलाबा म्हणजे कोणत्या जिल्ह्याचं जुनं नाव आहे? तर रायगड जिल्ह्याचं जुनं नाव कुलाबा, आताचं नाव काय आहे? रायगड आहे. प्रश्न असा आहे तुम्हाला की कुलाबा जिल्ह्याचं नाव बदलून रायगड कोणत्या वर्षी करण्यात आलं? उत्तर जर माहित असेल तर हॅशटॅग आन्सर म्हणा, हॅशटॅग एमपीसी ट्रिक आणि आन्सर द्या. कुलाबा जिल्ह्याचं आता नवीन नाव कोणतं? रायगड. तर हे कोणत्या इयरला ते केले ते तुम्हाला सांगायचं आहे. तर कुलाबा जिल्ह्याचे एक नेते म्हणजे नानासाहेब कुंटे यांनी दाढी वाढवून वेषांतर करून भूमिगत चळवळीमध्ये सहकार्य केलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 9 ते 12 ऑगस्ट 1942 रोजी पुणे शहरात चलेजाव चळवळीनं चांगलाच जोर धरला होता. या काळात नारायण दाभाडे हा एक व्यक्ती या विद्यार्थ्यास आणि डॅश डॅश यांना बलिदान द्यावं लागलं. म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये जेव्हा चलेजाव चळवळीनं चांगला जोर धरला होता ना, तिथं 2 व्यक्ती मेलेल्या आहेत चांगल्या, त्यांचं निधन झालं होतं. एक म्हणजे नारायण दाभाडे यांचा मृत्यू झाला होता आणि दुसरी व्यक्ती आहे ती म्हणजे लेडीज आहे, त्यांचं नाव आहे मथुराबाई अनंत माटे. आता बऱ्याच वेळा आपल्याला कसं होतं की नारायण दाभाडे म्हटलं की लक्षात राहतं, परंतु हे नाव लक्षात राहत नाही, ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. ते नाव आहे मथुराबाई अनंत माटे, हे माहीत असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुणे शहरात चलेजाव चळवळीचे नेते आता शंकरराव देव, केशवराव जेदे आणि गाडगीळ. सिंपल प्रश्न होता. पुढचा प्रश्न थोडासा आणखी अवघड म्हणू शकतो आपण, तो म्हणजे चलेजाव चळवळी दरम्यान डॅश 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 म्हणजे असं दिलेलं आहे, हा मुंबईत बायखळ्याच्या बाजारात भाजी विकण्याचं काम करीत होता. पोलिसांची लोरी जात होती तेव्हा त्यानं चले जाव करेंगे या मरेंगे या घोषणा दिल्या, त्यामुळं पोलिसांनी त्याला गोळी घालून मारलेलं होतं. तर तो व्यक्ती कोण? तर त्या व्यक्तीचं नाव आहे देऊ गणपत. देऊ गणपत हा भाजी विकण्याचं काम करत होता मुंबईतल्या बायखळ्यामध्ये आणि तिथून जेव्हा पोलीस जात होते तेव्हा त्यांना ते घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे देऊ गणपत हे नाव सुद्धा लक्षात ठेवा. आता हे अशा टाईपचे प्रश्न आहेत ना, हे फॅक्च्युअल टाईपमध्येच विचारले जाऊ शकतात. फक्त एक दोनदा ओझरता व्ह्यू त्याच्यावरून गेला म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर नक्की देता येईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चलेजाव चळवळीच्या वेळेस काँग्रेसला पाठिंबा देण्याऐवजी त्यांनी इंग्रजांना पाठिंबा दिला. तर त्यातले 2 होते. एक मुस्लिम लीगनं काय केलं होतं तर काँग्रेसला पाठिंबा दिलेला नव्हता आणि दुसरं म्हणजे कम्युनिस्टांनी सुद्धा काँग्रेसला पाठिंबा न देता इंग्रजांना पाठिंबा दिला होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गांधीजींनी सुरू केलेल्या चलेजाव चळवळीस डॅश डॅश यांच्याशिवाय कोणत्याही मुस्लिम नेत्यांनी पाठिंबा दिलेला नाही. ते म्हणजे खान अब्दुल गफार खान. खान अब्दुल गफार खान यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं तर सरहद गांधी या नावानं सुद्धा यांना ओळखलं जातं. खान अब्दुल गफार खान यांना कोणत्या नावानं ओळखलं जातं तर सरहद गांधी या नावानं त्यांना ओळखलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश यांनी इसवी सन 1922 मध्ये छत्रपती मेळा सुरू करून टिळकांच्या अनुयायांना आव्हान दिले. दिनकरराव जवळकर यांनी या मेळाव्यासाठी छत्रपती पद्यसंग्रह प्रसिद्ध केला. आता याचं उत्तर आहे केशवराव जेदे. केशवराव जेदे म्हटलं की छत्रपती मेळा त्यांनी सुरू केला होता आणि त्या छत्रपती मेळ्यासाठी दिनकरराव जवळकर यांनी छत्रपती पद्यसंग्रह प्रसिद्ध केला. आता ब्राह्मणेतर चळवळीमध्ये ना असे काही महत्वाचं नाटक लिहायचं असेल, प्रणय प्रभ किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत, जे लिहायचं काम असेल ना किंवा जे काय, तर ते जास्त करून दिनकरराव जवळकर यांनी केले, हे ध्यानात घ्या. आता छत्रपती मेळा कोणी सुरू केला होता? केशवराव जेदे, टिळकांच्या अनुयायांना आव्हान देण्यासाठी, आणि दिनकरराव जवळकर यांनी छत्रपती पद्यसंग्रह प्रसिद्ध केला होता. दुसरं म्हणजे दिनकरराव जवळकर यांनी 1925 मध्ये एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाचं नाव आहे देशाचे दुश्मन, आणि या पुस्तकामध्ये त्यांनी कोणत्या 2 नेत्यांना देशाचं दुश्मन ठरवलं होतं आणि त्यांच्यावर टीका केली होती. पहिली व्यक्ती आहे ती लोकमान्य टिळक आणि दुसरी व्यक्ती कोण? तर दुसरी व्यक्ती आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर. दिनकरराव जवळकर यांनी 1925 मध्ये देशाचे दुश्मन हे पुस्तक लिहिलं होतं आणि या पुस्तकामधून त्यांनी लोकमान्य टिळक आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना देशाचं दुश्मन ठरवलं होतं आणि त्यांच्यावर टीका केली होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश यांनी महात्मा फुले यांची बदनामी करण्यासाठी सत्यशोधक की ख्रिस्ती सेवक ही पुस्तिका प्रसिद्ध केली होती. त्यांचं नाव आहे गणपतराव नलावडे. गणपतराव नलावडे यांनी महात्मा फुले यांची बदनामी करण्यासाठी सत्यशोधक की ख्रिस्ती सेवक ही पुस्तिका प्रसिद्ध केली होती. याच्या अगोदर आपण एक प्रश्न पाहिला होता, तो होता आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी कायदेमंडळात कोणी बिल सादर केलं होतं? तर ते विठ्ठलभाई पटेल होतं. तसं जोशी वतन रद्द करण्याचं बिल मुंबई कायदेमंडळात 1926 साली कोणी मांडलं? तर ते मांडलेलं आहे बाबासाहेब बोले, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वन लायनर टाईपमध्येच, तो म्हणजे इसवी सन 1913 मध्ये
डॅश डॅश यांनी कुलकर्णी लीलामृत हे काव्य प्रकाशित केलं. मुकुंदराव पाटील. म्हणजे शाहू महाराजांनी जे कुलकर्णी वतन रद्द करून तलाठ्यांची नेमणूक केली, असं बऱ्याच गोष्टी आहेत ते आपण पुढे प्रश्नामध्ये येणार आहे. पण फक्त आता एवढं लक्षात ठेवा सध्या परिस्थितीला, ते म्हणजे कुलकर्णी लीलामृत हे काव्य कोणी प्रकाशित केले, तर ते मुकुंदराव पाटील यांनी केलं होतं 1913 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील वर्णनावरनं तुम्हाला व्यक्ती ओळखायचे आहेत. पहिलं विधान आहे, इसवी सन 1927 मध्ये महात्मा फुले यांची जन्मशताब्दी महोत्सव त्यांनी करून मध्ये त्या जन्मशताब्दी महोत्सवमध्ये त्यांनी फुले यांच्या कार्यावर भाषण दिले. त्यांनी पुणे येथे आपल्या वाड्यात समाज समता संघाची स्थापना केली. हा पॉईंट लक्षात घ्या. त्यांनी शेवटी ब्राह्मण ब्राह्मणेतर व दलितामधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. आणि चौथं विधान आहे, 25 मे 1928 रोजी त्यांनी आत्महत्या केली. तर ती व्यक्ती कोण? तर त्या व्यक्तीचं नाव आहे श्रीधरपंत टिळक. श्रीधरपंत टिळक म्हणजे कोण? तर लोकमान्य टिळक यांचे ते पुत्र होते. आता लोकमान्य टिळक आणि ब्राह्मणेतर नेते यांच्यामध्ये बराचसा वाद आहे, आपण ऑलरेडी प्रश्नामध्ये डिस्कस केलेला होता. श्रीधरपंत टिळक यांनी काय केलं होतं, 1927 मध्ये महात्मा फुले यांची जी जन्मशताब्दी महोत्सव होता ना, त्याच्यामध्ये फुले यांच्या कार्यावर त्यांनी भाषण दिलं होतं. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यामध्ये जो वाद होता किंवा दलितामध्ये जो अंतर होता ना, तो कमी करण्याचा प्रयत्न केला होता. दुसरं म्हणजे त्यांनी पुणे येथे आपल्या वाड्यामध्ये एका शाखेची स्थापना केली. त्या शाखेचं नाव आहे समाज समता संघ. MPSC मध्ये तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाऊ शकेल, तर वन लायनर मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारला जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. ते म्हणजे समाज समता संघाची शाखा कोणी स्थापन केली किंवा समाज संघाची शाखा सुरू केली, तर ते आहे श्रीधरपंत टिळक. हे नाव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 12 डिसेंबर 1920 रोजी पुणे येथे ब्राह्मणेतर पक्ष स्थापन झाला. कोणत्या नेत्यांनी पक्ष स्थापनेमध्ये पुढाकार घेतला होता? एवढी लोक आहेत, एवढी नाव आहेत. आता याच्यावर सुद्धा ओव्हरलोक करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला आता ब्राह्मणेतर पक्ष म्हटल्यानंतर तुम्हाला काही महत्वाची नावं माहीत असतात. त्याच्यामध्ये बाबूराव केशवराव जेदे, तुम्ही डेफिनेटली तुम्ही ते उत्तर किंवा ते नावं सांगू शकता. बाबूराव किंवा केशवराव जेदे सांगू शकता, भास्करराव जाधव सांगू शकता, त्याच्यानंतर वालचंद कोठारी सांगू शकता. आता याच्यामध्ये इतर महत्वाच्या नावामध्ये 2 जगताप लक्षात ठेवायचे आहेत. एक म्हणजे बाबूराव जगताप आणि दुसरे आहेत आनंदराव जगताप. बाबूराव जगताप आणि आनंदराव जगताप ही 2 जगताप नावं लक्षात घ्यायचे. त्याच्यानंतर धनजी शाह कुपर हे सुद्धा नाव खूप महत्वाचं आहे, कारण जेव्हा ब्राह्मणेतर चळवळ फुटली होती ना, त्यानंतर त्यांनी एक महत्वाचा पक्ष स्थापन केला होता. त्याबाबतचा एक प्रश्न मी पुढे घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला ते सविस्तर सांगतो. त्यानंतर आनंद स्वामी आणि गंगाजी काळभोर ही ज्या व्यक्ती होत्या ना, एवढ्या व्यक्तींना 12 डिसेंबर 1920 रोजी पुणे येथे ना ब्राह्मणेतर पक्ष स्थापन केलेला होता आणि या पक्ष स्थापनेमध्ये पुढाकार घेतला होता लोकांनी. आता तुम्हाला ब्राह्मणेतर पक्ष म्हटल्यानंतर वालचंद कोठारी लक्षात येऊ शकेल, भास्करराव जाधव लक्षात राहू शकेल, बाबूराव आणि केशवराव जयदे पण लक्षात राहू शकेल. तुम्हाला मी काय सांगितलं, 2 जगताप तुम्हाला डेफिनेटली लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. त्याच्यामध्ये पहिले 2 जगताप म्हणजे बाबूराव जगताप आणि आनंदराव जगताप. त्याच्यानंतर तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती, ती म्हणजे धनाजी शाह कुपर. हे लक्षात ठेवा, कारण धनजी शाह कुपर पुढे त्यांच्याबद्दल आपण सांगणारच आहे, कारण जेव्हा ब्राह्मणेतर चळवळ फुटल्यानंतर त्यांनी नवीन एक पक्ष काढला होता. आनंद स्वामी आणि गंगाजी काळभोर हे सुद्धा व्यक्ती ब्राह्मणेतर पक्ष स्थापन करण्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या. त्यानंतर हे जो ब्राह्मणेतर पक्ष होता ना, या ब्राह्मणेतर पक्षानं अखिल भारतीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी 1924, 1925 आणि 1926 मध्ये 3 ठिकाणी पक्षाची अधिवेशनं घेतलेली होती. तर हे 3 ठिकाणं कोणती होती, म्हणजे 1924 ला कुठं अधिवेशन झालं, 1925 ला कुठं झालं आणि 1926 ला कुठं झालं, हे आपल्याला सांगायचंय. 1924 ला अधिवेशन झालं होतं बेळगावला. 1924 अधिवेशन कुठं आहे? बेळगावला. 1925 अधिवेशन अमरावती आणि 1926 अधिवेशन मोर्शी. म्हणजे ब्राह्मणेतर जो पक्ष आहे 12 डिसेंबर 1920 ला स्थापन झालेला होता, त्यांनी ना 1924, 1925 आणि 1926 ला बेळगाव, अमरावती आणि मोर्शी या ठिकाणी अधिवेशने घेतली होती. का घेतली होती? तर त्यांना ही जी चळवळ फक्त महाराष्ट्रामध्ये चालू होती, तर ह्याला अखिल भारतीय रूप द्यायचं होता, पूर्ण भारतामध्ये पसरवायची होती, म्हणून त्यांनी केली. परंतु हे जो ब्राह्मणेतर पक्ष 1920 साली स्थापन झाला, त्याच्यामध्ये फूट पडली 1937 साली आणि ह्या फूट पडल्यानंतर आणखी एक नवीन पक्ष स्थापन केला. त्या पक्षाचं नाव होतं नागरिक शेतकरी पक्ष. आणि या पक्षाच्या स्थापनेमध्ये कुणी पुढाकार घेतला होता? तर जे धनजी शाह
कुपर होते तर त्यांनी पुढाकार घेतला होता. दुसरी व्यक्ती होती जवळे. त्यामुळे लक्षात घ्या 1937 मध्ये ब्राह्मणेतर पक्षात फूट पडली. धनजी शाह कुपर आणि जवळे यांनी नागरिक शेतकरी पक्ष स्थापन केलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शाहू महाराजांनी दत्तक म्हणून कोल्हापूर राज्यात येण्यापूर्वीच त्यांच्या शिक्षणाला काय केलं होतं, प्रारंभ झाला होता. तर त्यांचे शिक्षक कोण होते, तर कृष्णाजी भिकाजी गोखले हे पहिलं नाव, दुसरं हरिपंत गोखले हे त्यांचे शिक्षक होते. तर आणखी एक महत्वाची व्यक्ती होती, तर ते मुख्य शिक्षक होते फिट्झजेराल्ड नावाचे, तर ते त्यांचे मुख्य शिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 1889 मध्ये इंग्रज सरकारने शाहू महाराजांचे ट्युटर आणि गार्डियन म्हणून कोणाला नियुक्ती केले होते, तर ते स्टुअर्ट फ्रेझर होते. आता शाहू महाराजांनी धारवाड येथे जेव्हा शिक्षण घेतलं ना, पूर्ण केलं, तेव्हा त्यांचे गुरु होते सर स्टुअर्ट फ्रेझर. आणि दुसरे महत्वाचे एक नाव आहे महाराष्ट्रीयन नाव, त्यांचं नाव आहे सर रघुनाथराव वेंकाजी सबनीस. म्हणजे सर स्टुअर्ट फ्रेझर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि रघुनाथराव वेंकाजी सबनीस हे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे शाहू महाराजांनी 1917 मध्ये डॅश डॅश यांना करवीर पीठावर शंकराचार्य म्हणून आरूढ केले. यापूर्वी ब्रह्मनाळकर हे शंकराचार्य होते. तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर कुर्तकोटी. आता डॉक्टर कुर्तकोटी यांचा पण बराचसा इतिहास आहे. जेव्हा 15 सप्टेंबर, आता शाहू महाराजांनी कुलकर्णी वतनं नष्ट केली होती आणि कुलकर्णी वतने नष्ट करून तलाट्यांची नेमणूक वगैरे बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या. जेव्हा कुलकर्णी, आता प्रश्न असा विचारला जाऊ शकेल तुम्हाला, म्हणजे स्टेट फॉरवर्ड विचारला तर शाहू महाराजांनी कुलकर्णी वतने केव्हा नष्ट केली. एमपीसी मध्ये असे स्टेट फॉरवर्डच्या अलीकडच्या काळामध्ये प्रश्न विचारले जातात. 15 सप्टेंबर 1918 रोजी कुलकर्णी वतने नष्ट केली होती. आणि कुलकर्णी वतने जेव्हा नष्ट केल्यानंतर जे डॉक्टर कुर्तकोटी म्हणून होते, तर यांनी ना कुलकर्णी यांची बाजू घेतलेली होती, कुलकर्ण्यांची बाजू घेतली होती. आता त्यानंतर मग त्यांनी राजीनामा दिलेला होता आणि त्यांच्या जागी नवीन करवीरचे शंकराचार्य झालं होतं. त्यांचं नाव आहे आत्माशास्त्री चित्रे. तर ते कधी झाले होते, तर 15 सप्टेंबर 1918 रोजी. म्हणजे तुम्हाला प्रश्न कसा लक्षात ठेवायचा आहे, शाहू महाराजांनी 1917 साली करवीर पीठावर शंकराचार्य म्हणून कोणाला नियुक्त केले, तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर कुर्तकोटी. डॉक्टर कुर्तकोटी यांच्या अगोदर शंकराचार्य म्हणून करवीर पीठावर कोण होतं, तर ते होते ब्रह्मनाळकर. कुर्तकोटी यांच्या नंतर करवीर पीठावर शंकराचार्य म्हणून कोणाची नियुक्ती केली, आत्माशास्त्री चित्रे यांची. कधी केली, 15 सप्टेंबर 1918. ओके, म्हणजे 3 नावं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे जुलै 1920 मध्ये मराठा पुरोहित तयार करण्यासाठी कोणतं विद्यालय सुरू केलं. त्या विद्यालयाचं नाव होतं श्री शिवाजी वैदिक विद्यालय. काय नाव आहे, श्री शिवाजी वैदिक विद्यालय. त्यानंतर शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. परशाराम गोसरवाडकर इनामदार. सत्यशोधक समाजाचं जे कार्यकारी मंडळ सुरुवातीला स्थापन करण्यात आलं होतं, तर त्याच्यामध्ये कोणत्या व्यक्ती होत्या, तर त्याचा अध्यक्ष नेमलं होतं भास्करराव जाधव. आता हे सत्यशोधक समाजाचं कार्यकारी मंडळ बनतोय आणि सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली होती, तर ती परशाराम गोसरवाडकर इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली. आणि सत्यशोधक समाजाचं जे कार्यकारी मंडळ आहे त्याचा अध्यक्ष होते भास्करराव जाधव. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये याच्यामध्ये गफलत होते. सत्यशोधक समाजाचं कार्यकारी मंडळ आणि समाजाची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली. कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष कोण होते, तर भास्करराव जाधव होते, हे लक्षात घ्या. उपाध्यक्ष म्हणून अण्णासाहेब लट्टे यांनी काम पाहिलं होतं. अण्णासाहेब लट्टे डेक्कन रयत समाज स्थापन करण्यामध्ये पुढाकार, डेक्कन रयत नावाचं साप्ताहिक सुद्धा त्यांनी सुरू केलं होतं. कार्यवाह म्हणून हरिभाऊ चव्हाण यांनी काम पाहिलं होतं. सर्वाधिकारी म्हणून मग डोंगरे होते आणि कोल्हापूरचे प्रमुख म्हणून बाबुराव कदम होते. म्हणजे मी सत्यशोधक समाजाचं कार्यकारी मंडळ सर्वच्या सर्व इथं सांगितलेलं आहे, हे लक्षात घ्या. भास्करराव जाधव आणि परशुराम गोसरवाडकर इनामदार याच्यामध्ये गफलत करायची नाही. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे खालील वर्णनावरनं व्यक्ती ओळखा. पहिलं विधान आहे हे शाहू महाराजांचे उजवे आहेत, म्हणजे उजवे होते, असे उजवे हात आहेत असं म्हटलं जायचं. यांनी घरचा पुरोहित हे पुस्तक तयार केले. त्यांनी शाहू सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तर ती व्यक्ती आहे भास्करराव जाधव. भास्करराव जाधव म्हटल्यानंतर 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे मराठांना कायदेमंडळात स्वतंत्र मतदारसंघ असावे याच्याबद्दलची मागणी केली होती आणि त्या शाहू महाराजांनी भास्करराव जाधव यांना लंडनला पाठवले होते, त्यामुळे ते फेमस झाले होते. दुसरं म्हणजे त्यांनी घरचा पुरोहित हे पुस्तक तयार, घरचा पुरोहित पुस्तक म्हटलं की भास्करराव जाधव लक्षात ठेवा. आणि शाहू सत्यशोधक समाज त्यांनी स्थापन केलेला होता. पुढचा प्रश्न आहे शाहू महाराजांनी जुलै 1913 मध्ये कोल्हापुरात सत्यशोधक समाज शाळा सुरू केली. लक्षात घ्या,
शाहू महाराजांनी जुलै 1913 मध्ये कोल्हापुरामध्ये सत्यशोधक समाजशाळा सुरू केली. डॅश डॅश यांच्याकडे ही शाळा सोपवली होती. त्या व्यक्तीचं नाव आहे विसोजी डोने. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सत्यशोधक समाजशाळा कोणाकडे सोपवली होती तर विसोजी डोने यांच्याकडे सोपवली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हरिभाऊ चव्हाण, विसोजी डोने व डॅश डॅश यांनी कोल्हापुरात गंगावेस येथील जागेत कर्ज काढून सत्यशोधक समाजाच्या कार्यालयाची इमारत बांधली. तर सत्यशोधक समाजाच्या कार्यालयाला इमारत बांधण्यासाठी ना 3 महत्वाच्या व्यक्तींनी पुढाकार घेतला. पहिली होती हरिभाऊ चव्हाण हे व्यक्ती, दुसरी म्हणजे विसोजी डोने की ज्यांच्याकडे ही शाळा सोपवायला दिली होती शाहू महाराजांनी, सत्यशोधक समाजशाळा 1913 मध्ये, जुलै 1913 मध्ये, आणि तिसरी व्यक्ती होती ती म्हणजे श्रीमंतराव चव्हाण. आता या तिघांनी काय केलं, हरिभाऊ चव्हाण, विसोजी डोने आणि श्रीमंतराव चव्हाण यांनी कोल्हापुरामधलं गंगवेस या जागेत शाळा बांधण्यासाठी कर्ज काढून तिथे इमारत बांधलेली होती. पुढचा प्रश्न आहे, रामय्या अय्यावारू व डॅश डॅश यांनी पुणे येथे सत्यशोधक समाजाची पहिली परिषद 17 एप्रिल 1911 रोजी घेतली. आता रामय्या अय्यावारू म्हटल्यानंतर सत्यशोधक समाजाची जी पहिली परिषद झाली त्याच्यामध्ये त्यांचा महत्वाचा पुढाकार होता. कधी झाली? 17 एप्रिल 1911 रोजी झाली. आणि रामय्या अय्यावारू यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती, त्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर संतू रामजी लाड. संतू रामजी लाड यांचं सुद्धा त्यामध्ये महत्वाचं योगदान आहे. आणि ही परिषद पहिली पुण्याला झाली होती. सत्यशोधक समाजाची दुसरी परिषद कुठं झाली तर ती नाशिकला झाली होती एप्रिल 1912 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांनी डॅश डॅश येथे 10 एप्रिल 1875 रोजी आर्य समाजाची स्थापना केली. ते ठिकाण होतं मुंबई. स्वामी दयानंद सरस्वतींनी मुंबईला 10 एप्रिल 1875 रोजी आर्य समाजाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, शाहू महाराजांनी इसवी सन 1918 मध्ये कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा स्थापन केली. त्यास पूर्ण राजाश्रय दिला होता आणि यांना त्यांनी आर्य समाजाचं व्यवस्थापक म्हणून नेमलं होतं. म्हणजे आर्य समाज जेव्हा स्थापन झाल्यानंतर आर्य समाज जेव्हा कोल्हापुरात आला त्याची शाखा 1918 मध्ये शाहू महाराजांनी स्थापन केली, परंतु त्याला व्यवस्थापक म्हणून कोणाला नेमलं होतं तर त्या व्यक्तीचं नाव आहे D.T. मालक. काय नाव आहे? D.T. मालक असं नाव आहे त्या व्यक्तीचं. शाहू महाराजांनी इसवी सन 1918 मध्ये कोणत्या संस्था आर्य समाजाच्या ताब्यात दिल्या होत्या? त्याच्यामध्ये राजाराम कॉलेज, राजाराम हायस्कूल, ट्रेनिंग हायस्कूल आणि पाटील तलाठी क्लास या 4 महत्वाच्या संस्था होत्या, त्या त्यांनी आर्य समाजाच्या ताब्यात दिलेल्या आहेत. शाहू महाराजांनी कुलकर्णी वतने नष्ट केली व त्या ठिकाणी तलाट्यांची नेमणूक केली. ती तारीख फक्त घ्यायसाठी आपण प्रश्न घेतला होता. कुलकर्णी वतने कधी नष्ट केली होती तर 15 सप्टेंबर 1918 रोजी शाहू महाराजांनी ही कुलकर्णी वतने नष्ट केली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश यांनी मुंबईत पीपल्स युनियन म्हणजे लोकसंघ स्थापन केला आणि या संघटनेचं आश्रयदाते सुद्धा कोण होते? शाहू महाराजच होते. मुंबईमध्ये पीपल्स युनियन हे कोणी स्थापन केलं होतं तर राव बहादूर C.K. बोले म्हणजे सीताराम केशव बोले यांनी मुंबईमध्ये पीपल्स युनियन म्हणजे लोकसंघ स्थापन केला होता आणि याला सुद्धा महत्वाचा सपोर्ट केला होता शाहू महाराजांनीच. त्याच्यानंतर मिस लिटल या शिक्षणाधिकारी असणाऱ्या इंग्रजबाई मायदेशी गेल्यावर फिमेल ट्रेनिंग स्कूलमधील शिक्षिका यांना शिक्षणाधिकारी म्हणून नेमलं होतं. आता फिमेल ट्रेनिंग स्कूल हे शाहू महाराजांच्या संदर्भामध्येच येतं. याच्यामध्ये अगोदर शिक्षणाधिकारी होत्या मिस लिटल आणि त्या मायदेशी जेव्हा गेल्या त्यानंतर शाहू महाराजांनी शिक्षणाधिकारी म्हणून कोणाची नेमणूक केली तर त्या आहेत रखमाबाई केळवकर. नाव लक्षात घ्या. शिक्षणाधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली तर रखमाबाई केळवकर. त्यानंतर पुढचे प्रश्न आहेत ते थोडेसे लॉजिकल आहे. त्यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे डॅश डॅश चळवळ ही ब्राह्मणशाहीच्या सर्वंकष जुलमी सत्तेविरुद्ध संघर्ष करणारी महाराष्ट्रातील ब्राह्मणेतरांची पहिली चळवळ होती. त्या चळवळीचं नाव आहे सत्यशोधक चळवळ. सत्यशोधक चळवळ ही काय आहे तर ब्राह्मणशाहीच्या सर्वंकष जुलमी सत्तेविरुद्ध संघर्ष करणारी ना महाराष्ट्रातील ब्राह्मणेतरांची पहिली चळवळ. मग अन्यायाविरुद्ध ब्राह्मणेतरांची दुसरी महत्वाची चळवळ कोणती होती तर ती होती वेदोक्ताची चळवळ आणि ही कुणी सुरू केली होती तर शाहू महाराजांनी सुरू केली होती. म्हणजे ब्राह्मणशाहीच्या जुलमी सत्तेविरुद्ध संघर्ष करणारी ब्राह्मणेतरांची महाराष्ट्रातली पहिली चळवळ कोणती? सत्यशोधक चळवळ. दुसरी महत्वाची चळवळ कोणती तर वेदोक्तीची चळवळ आणि ही कुणी सुरू केली होती तर शाहू महाराजांनी सुरू केली होती. त्यानंतर आपण ब्राह्मणेतरांच्या वृत्तपत्राबद्दल काही महत्वाचे पॉईंट. पहिला पॉईंट आहे तो म्हणजे मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्र हे वृत्तपत्र कोठून प्रकाशित केलं होतं तर ते ठिकाण आहे तरवडी. तरवडी कुठे येतं? नेवासा तालुक्यात. MPSC ने याच्यावर प्रश्न विचारला होता. असंच विचारला होता की त्या ठिकाणावरच
दिनमित्र मुकुंदराव पाटील तरवडी, हे लक्षात ठेवायचं आहे. नेवासा सुद्धा नाही, ऑप्शनमध्ये फक्त तरवडी होतं. त्यामुळे तरवडी हे ठिकाण सुद्धा तेवढं महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आपलं कसं होतं की ब्राह्मणेतरांची वृत्तपत्र पाठ करताना आपण ते ठिकाण पाठ करत नाही, फक्त ते वृत्तपत्र आणि लेखक बघतो. पण MPSC मध्ये प्रश्न विचारताना काय केलं जाते अलीकडच्या काळामध्ये, लेखकांनी ते विचारण्याऐवजी ते ठिकाण विचारलं जाते, तेही महत्वाचं आहे. आता तसंच आणखी एक प्रश्न आहे, तो म्हणजे बडोद्याहून प्रसिद्ध होणारं जागृती या वृत्तपत्राचं संपादक कोण? भगवंतराव पाळेकर. आता आपल्याला जर विचारलं जागृती वृत्तपत्र संपादक कोण, तर भगवंतराव पाळेकर. आणि जागृती वृत्तपत्र कुठून प्रसिद्ध होत होतं म्हणलं का आपलं उत्तर देता येत नाही. त्यामुळे जागृती म्हटल्यानंतर बडोदा. तसंच व्यंकटराव गोडे यांनी वर्धा येथून एक वृत्तपत्र सुरू केलं, त्या वृत्तपत्राचंच नाव होतं ब्राह्मणेतर. ब्राह्मणेतर वृत्तपत्र वर्ध्यामधून सुरू केलं होतं. कुणी सुरू केलं होतं, तर व्यंकटराव गोडे यांनी. त्यानंतर विजयी मराठा आणि तरुण मराठा या वृत्तपत्रामध्ये बऱ्याच वेळांना फसवलं जातं. विजयी मराठा वृत्तपत्राचे संपादक कोण आणि तरुण मराठा वृत्तपत्राचे संपादक कोण? विजयी मराठा श्रीपतराव शिंदे, तरुण मराठा दिनकरराव जवळकर. कैवारी आणि तेज हे सुद्धा आणखी त्यामध्ये वृत्तपत्र तुम्ही ऍड करू शकता दिनकरराव जवळकरांचे. पण विजय मराठा म्हटल्यानंतर श्रीपतराव शिंदे, तरुण मराठा दिनकरराव जवळकर. त्याच्यानंतर शामराव देसाई यांचं राष्ट्रवीर हे वृत्तपत्र कोणत्या ठिकाणाहून प्रसिद्ध होत होतं, तर ते बेळगाव मधून. म्हणजे शामराव देसाई राष्ट्रवीर बेळगाव मधून ते वृत्तपत्र प्रकाशित होतं. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे शाहू महाराजांनी या महार व्यक्तीला कोल्हापूर शहरात भर रस्त्यावर सत्यसुधारक हॉटेल घालून दिले. सत्यसुधारक हॉटेल म्हटलं की गंगाराम कांबळे. याच्यावर सुद्धा MPSC जो जुना पॅटर्न होता तर त्याच्यामध्ये प्रश्न विचारले होते. अलीकडच्या काळामध्ये जास्त गॅप पडलेला आहे, परत विचारलं जाऊ शकेल. ते हॉटेल कोणतं, तर सत्यसुधारक हॉटेल, नाव पण लक्षात घ्या. आणि गंगाराम कांबळे यांना दिलं होतं. त्याच्यानंतर शाहू महाराजांनी दिलेल्या आश्रयामुळे या संस्थेनं कोल्हापूरला संगीताच्या क्षेत्रामध्ये अखिल भारतीय पातळीवर नेल्याचं काम केलं होतं. तर ते एक संस्था आहे देवल क्लब. काय आहे? देवल क्लब. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की या दोन बंधूंनी इसवी सन कोल्हापूर येथे ना चित्रपट प्रदर्शनासाठी महाराष्ट्र सिनेमा हे सिनेमागृह स्थापन केलं. बाबूराव पेंटर आणि आनंदराव पेंटर. सिंपल होता. पुढचा प्रश्न आहे खूप महत्वाचा, तो म्हणजे माणगाव, कोल्हापुरातलं माणगाव या ठिकाणी 22 मार्च 1920 रोजी महाराष्ट्रातील अस्पृश्य लोकांची एक परिषद भरवण्यात आली होती. आणि या परिषदेचे अध्यक्ष कोण होते, तर या परिषदेचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि शाहू महाराजांना प्रमुख वक्ते म्हणून या परिषदेसाठी त्यांचं नाव होतं. म्हणजे प्रमुख वक्ते होते शाहू महाराज, अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माणगाव येथील अस्पृश्यांची परिषद खूप फेमस आहे. दिनांक पण लक्षात घ्या, 22 मार्च 1920 रोजी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 30 मे, 31 मे व 1 जून 2020 रोजी अखिल भारतीय बहिष्कृत समाजाची पहिली परिषद कुठे पार पडली? नागपूरला पडली. आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली? शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आता या परिषदेमध्ये ना स्वागत अध्यक्ष म्हणून गोंदियाचे बाबू कालीचरण नंदागवळी होते. आता एक ही व्यक्ती लक्षात ठेवा, आपण जेव्हा इतिहासाचा तुम्ही अभ्यास करत असाल, गोंदिया हे ज्या जिल्हा जर नुसतं म्हटलं तर तुम्हाला एका व्यक्तीचं नाव डेफिनेटली माहीत असणं गरजेचं आहे, ते म्हणजे बाबू कालीचरण नंदागवळी. त्यांनी तिचं बरंचसं कार्य केलेलं आहे. त्यामुळे गोंदिया हे जर इतिहासाच्या संदर्भामध्ये आलं तर बाबू कालीचरण नंदागवळी हे नाव लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. आणि ही जी अखिल भारतीय बहिष्कृत समाजाची पहिली परिषद नागपूरला झाली होती ना, तर त्याचे सेक्रेटरी होते गणेश अक्काजी गवई व किसन फागुजी बनसोडे. हेही नावं तेवढीच महत्वाचे आहेत. परंतु गोंदियाचे बाबू कालीचरण नंदागवळी त्या परिषदेचे स्वागताध्यक्ष म्हणून होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इसवी सन 1916 साली शाहू महाराजांनी प्रत्यक्ष मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा कोल्हापूर राज्यामध्ये लागू केला होता. या कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील सर्व मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं. पहिली शाळा डॅश डॅश येथे 18 मार्च 1918 रोजी स्थापन केली गेली. म्हणजे जेव्हा शाहू महाराजांनी 1916 मध्ये काय केलं होतं, प्रत्यक्ष मोफत आणि सक्तीचं शिक्षणाचा कायदा कोल्हापूर राज्यात लागू केला. किती वयोगट? 6 ते 14 वयोगटांना प्राथमिक शिक्षण मोफत सक्तीचं केलं. आणि अशा प्रकारे त्यांनी पहिली शाळा कुठे स्थापन केली होती, तर ती चिखली पेटा करवीर या ठिकाणी स्थापन केली होती. इसवी सन 1917 पासून ब्राह्मणेतर चळवळ महाराष्ट्रात सुरू झाली. या चळवळीनं कोणत्या 4 जिल्ह्यामध्ये जोर धरला होता? त्यामध्ये कोल्हापूर, पुणे, सातारा आणि खानदेश. कोल्हापूर, पुणे, सातारा आणि खानदेश. केशवराव जेधे यांनी या नावाचं वर्तमानपत्र चालवलं. त्याचं नाव होतं शिवस्मारक. काय नाव होतं? शिवस्मारक.
त्यानंतर मुंबई इलाक्याचे गृहमंत्री डॅश डॅश यांनी तुकडेबंदी विधेयक मांडले आणि हे विधेयक कशाच्या विरोधात होतं, तर जे छोटे शेतकरी आहेत ना, या छोटे शेतकऱ्यांच्या विरोधात होतं. तर हे तुकडेबंदी विधेयक कुणी मांडलं? चुन्नीलाल मेहता. चुन्नीलाल मेहताना तत्कालीन मुंबई इलाक्याचे त्यावेळी ते गृहमंत्री होते. त्याच्यानंतर भास्करराव जाधव यांचे आर्थिक क्षेत्रातलं सर्वात ठळक काम म्हणजे काय, तर त्यांनी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना. त्यामुळे भास्करराव जाधव यांचं नाव या अर्बन कोऑपरेटिव्ह बँक म्हटल्यानंतर सुद्धा लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शाहू महाराज व बडोद्याचे खासेराव जाधव यांच्या सहकार्याने धारवाड येथे डॅश डॅश यांनी 1907 मध्ये पहिली मराठा शिक्षण परिषद घेतली. या परिषदेचे अध्यक्ष खासेराव जाधव होते. आता पहिली मराठा शिक्षण परिषद कुठं झाली, तर ती झाली होती धारवाडला. अध्यक्ष कोण होते, तर त्याचे अध्यक्ष होते खासेराव जाधव आणि सहकार्य कोणी केलं, तर शाहू महाराजांनी पण सहकार्य केलं होतं. परंतु ही परिषद घेतली कोणी, तर त्यांचं नाव आहे भास्करराव जाधव. भास्करराव जाधव यांनी 1907 मध्ये पहिली मराठा शिक्षण परिषद धारवाडला आयोजित केली आणि अध्यक्ष कोणाला दिले, खासेराव जाधव. भास्करराव जाधव जाधव दोन्ही लक्षात घ्या. भास्करराव जाधव यांनी भरवली, अध्यक्षपद दिलं खासेराव जाधवला, सहकार्य कोणी केलं, तर शाहू महाराजांनी केलं. भास्करराव जाधव यांच्या प्रयत्नामुळे तिसरी मराठा शिक्षण परिषद अमरावतीमध्ये झाली होती आणि या परिषदेचे अध्यक्षपद दिलं होतं संपतराव गायकवाड यांना, बडोद्याला झाले. आणि दुसरी मराठा शिक्षण परिषद कुठं आली, ती मुंबईला. त्यामुळे तिन्ही ठिकाण लक्षात ठेवा. पहिली मराठा शिक्षण परिषद कुठं झाली, धारवाडला. दुसरी मराठा शिक्षण परिषद कुठं झाली, मुंबईला. तिसरी मराठा शिक्षण परिषद कुठं झाली, तर ती झाली होती अमरावतीला. ओके, तीन नावं झाली. पहिल्या मराठा शिक्षण परिषदेचे अध्यक्ष कोण होते, तर ते होते खासेराव जाधव. दुसऱ्याचे माहित नाहीत आपल्याला, पण तिसऱ्याचे अध्यक्ष होते संपतराव गायकवाड. त्यानंतर पुणे येथे असताना विठ्ठलरामजी शिंदे यांच्या वाचनात यांचे साहित्य आले, त्यामुळे शिंदे नास्तिकवादाकडे ओढले गेले होते. तर विठ्ठलरामजी शिंदे यांच्या वाचनामध्ये ना मिल्स व मेकाले यांचं साहित्य वाचण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे ते थोडेसे नास्तिकवादाकडे झुकलेले पाहायला मिळतात. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी मुंबई येथे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केव्हा केली. याच्यावरून परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो बरं का. डिप्रेस्ड क्लासेस मिशन, तुम्हाला महर्षी विठ्ठलरामजी शिंदे म्हटल्यानंतर डिप्रेस्ड क्लासेस मिशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्थापना 1906 ची सगळ्यांना समजतं, परंतु एक्झॅक्ट डेट सुद्धा खूप महत्वाची, ती आहे 8 ऑक्टोबर 1906. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी 8 ऑक्टोबर 1906 रोजी मुंबईला डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध इसवी सन 1933 मध्ये कोठून प्रकाशित केला, तर केला होता कोल्हापूरमधून. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध 1933 मध्ये कोल्हापूरहून प्रकाशित केला होता महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. त्याला वीरा शिंदे त्यांना असं म्हटलं जातं. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाचा ठराव पास करून घेतला होता? ते अधिवेशन होतं 1917चं कलकत्त्याचं अधिवेशन. अध्यक्ष कोण होत्या? ॲनी बेझंट. ॲनी बेझंट म्हणजे कोण, तर काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष झालेल्या त्या होत्या. 1917 साली झालं होतं. पुढचा प्रश्न आहे, वायकोम येथे डॅश डॅश अस्पृश्य जातीचा शिवप्रसाद हा एक साधू होता. या साधू बरोबर विठ्ठलरामजी शिंदे यांनी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला. तर कुठल्या अस्पृश्य जातीचा होता, तर पिट्ट्या नावाचं नाव आहे, पिट्ट्या अस्पृश्य जातीचा. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, माझ्या आठवणी व अनुभव हा आत्मचरित्रात्मक ग्रंथ कोणाचा आहे, तर तो आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचा. पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह केव्हा सुरू झाला? आता हा सुरू झाला होता 13 ऑक्टोबर 1929 आणि याच्यामध्ये काही महत्त्वाचे व्यक्ती, त्याच्यामध्ये शिवराम कांबळे, काका गाडगीळ, SM जोशी, विनायक भुसकुटे, राज भोज आणि स्वामी योगानंद यांच्यासहित जवळजवळ 250 स्त्री पुरुषांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे तुम्हाला ही नावं सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 13 ऑक्टोबर 1929 पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह. शिवराम कांबळे हे लक्षात घ्या, काका गाडगीळ लक्षात घ्या, SM जोशी महत्त्वाचा आहे, स्वामी योगानंद पण लक्षात घेऊ शकता. त्याच्यानंतर नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह या दिवशी प्रारंभ झाला. तो झाला होता 3 मार्च 1930ला. नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह कधी प्रारंभ झाला? 3 मार्च 1930ला. आणि या सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी स्वीकारलं होतं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारलं होतं. त्याच्यामध्ये अमृतराव रणखांबे. आता ह्याच्यामध्ये बरीच अशी वेगळी नावं आहेत ना, ती लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. यातलं राजभोज जे आहेत ना, तर ते पर्वती मंदिर सत्याग्रह असू द्या किंवा नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह असू द्या, ते नाव कॉमन आहे.
अमृतराव रणखंबे, त्यानंतर भाऊराव गायकवाड, पतित पावनदास, केशव नारायण देवरे आणि शंकरराव बर्वे या दलितांना यामधलं नेतृत्व केलं होतं. म्हणजे नाशिकमधला जो काळाराम मंदिर सत्याग्रह झाला तर त्याच्यामध्ये एवढी नावं महत्त्वाची आहेत. परत एकदा सांगतो, 3 मार्च 1930ला झाला होता. बाबासाहेब आंबेडकर, अमृतराव रणखंबे, भाऊराव गायकवाड, राजभोज, पतित पावनदास, केशव नारायण देवरे आणि शंकरराव बर्वे. त्याच्यानंतर महात्मा गांधीजींनी दांडी येथे हाताने मीठ उचलून मिठाचा कायदेभंग केला. कधी केला? 6 एप्रिल 1930ला. पुढचा प्रश्न आहे, भारतातील राजकीय समस्या सोडवण्यासाठी ब्रिटिश सरकारने लंडन येथे 10 ऑक्टोबर 1930 रोजी पहिली गोलमेज परिषद आयोजित केली. या परिषदेस एवढे प्रतिनिधी हजर होते. तर एकूण 85 प्रतिनिधी त्या परिषदेला हजर होते. काँग्रेसकडून कोणच गेलेलं नव्हतं. काँग्रेस त्या परिषदेला गेलेली नव्हती. दुसरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या परिषदेला हजर होते, अस्पृश्यांचे प्रतिनिधी. आणि हे अस्पृश्यांचे प्रतिनिधी सरकार नियुक्त सदस्य म्हणून गेलेले होते. आणि या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं होतं तर अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. त्यामुळे हे लक्षात राहू द्या, भारतातील राजकीय समस्या सोडवण्यासाठी लंडनला पहिली गोलमेज परिषद झाली 10 ऑक्टोबर 1930ला. आणि किती प्रतिनिधी होते तर 85 प्रतिनिधी हजर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात पुणे करार केव्हा झाला? 23 सप्टेंबर 1932ला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुणे करारानुसार हरिजनांसाठी एवढ्या जागा राखीव ठेवण्यात आल्या व केंद्रात किती टक्के जागा राखीव? तर 148 जागा राखीव होत्या आणि 18% एवढं लक्षात ठेवा. पुढचं आहे, हैदराबाद संस्थानात प्रति आंबेडकर म्हणून कोणाला ओळखलं जातं तर ते BS व्यंकटराव आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी BS व्यंकटरावांना काय म्हटलं होतं तर दख्खनचे आंबेडकर म्हटलं होतं किंवा त्यांना आपण हैदराबादी आंबेडकर अशी पदवी दिली होती. लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी BS व्यंकटराव यांना दख्खनचे आंबेडकर किंवा हैदराबाद आंबेडकर अशी पदवी दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केव्हा केली होती? 15 ऑगस्ट 1936. 15 ऑगस्ट 1936. आणि या स्वतंत्र मजूर पक्षाचं मुखपत्र होतं जनता. काय नाव होतं? जनता. म्हणजे स्वतंत्र मजूर पक्ष कधी स्थापन केला? 15 ऑगस्ट 1936. आणि या स्वतंत्र मजूर पक्षाचं मुखपत्र काय होतं तर जनता होतं. पुढचा प्रश्न आहे, 1937 मध्ये मुंबई प्रांताच्या निवडणुका स्वतंत्र मजूर पक्षाने लढवल्या. या निवडणुकीत या कोणत्या राखीव जागेवर बाबासाहेब आंबेडकर निवडून आले होते? तर भायखळा परळमधल्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून गेलेले होते. 17 सप्टेंबर 1938 रोजी खोती पद्धती व महारवतने नष्ट करण्यासंबंधीचे विधेयक मुंबई कायदेमंडळात कोणी मांडलं? तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच मांडलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना 1942ला केली. तर ती कोणत्या परिषदेमध्ये केली होती हे लक्षात घ्या. अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन 1942. तर हे नागपूरमध्ये ना ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस पॉलिटिकल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. आणि ही परिषद केली होती 18 व 19 जुलै 1942 रोजी. आणि या परिषदेचे अध्यक्ष होते मद्रासचे राव बहादूर N शिवराज. हे अध्यक्ष होते. म्हणजे अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कोणत्या परिषदेत झाली तर ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस पॉलिटिकल कॉन्फरन्स याच्यामध्ये अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना 1942ला झालेली होती. पुढचा प्रश्न आहे, दलित व बहुजनांच्या शिक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1945 मध्ये मुंबई येथे काय स्थापन केलं होतं तर ते पीपल्स एज्युकेशन सोसायटी. पीपल्स एज्युकेशन सोसायटी केव्हा स्थापन झाली? 1945. ठिकाण पण लक्षात घ्या, मुंबईला. आणि कशासाठी स्थापन केलं होतं आंबेडकरांनी तर दलित व बहुजनांच्या शिक्षणासाठी. आणि याच पीपल्स एज्युकेशन सोसायटीनं 20 जून 1946ला मुंबईला एक कॉलेज सुरू केलं. त्या कॉलेजला म्हटलं जातं सिद्धार्थ कॉलेज. आणि 19 जून 1950ला औरंगाबादला एक महाविद्यालय सुरू केलं. त्याला म्हटलं जातं मिलिंद महाविद्यालय. पीपल्स एज्युकेशन सोसायटीनं मुंबईला सुरू केलं सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादला महाविद्यालय होतं ते मिलिंद महाविद्यालय. 1920ला जे कोल्हापूरमध्ये माणगावला अस्पृश्यता निवारण परिषदेचं आयोजन झालं होतं तर ते आयोजन करण्यामध्ये कोणते नेते होते? तर कोणाच्या सहकार्याने हे आयोजन झालं होतं तर आप्पासाहेब दादागोडा पाटील यांच्या सहकार्याने. आणि इतर 3 महत्त्वाच्या व्यक्ती येतात, त्याच्यामध्ये दत्तोबा पवार, तुकाराम गणेशाचार्य आणि गंगाराम कांबळे. अस्पृश्यता निवारण परिषद माणगावची झाली होती. तर या नेत्यांनी आयोजन करण्यामध्ये पुढाकार घेतला होता.
अस्पृश्यांचे पुढारी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उदय झाला, हेच या परिषदेचं यश होते. तर ती परिषद कोणती? तर ती परिषद आहे अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद 1920ची. कोणती परिषद आहे परत एकदा लक्षात घ्या, अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद 1920 नागपूर. आणि याच ह्याच्या परिषदेमधून अस्पृश्यांचे पुढारी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उदय झाला. बऱ्याच वेळा आपल्याला परीक्षेला असा जर प्रश्न विचारला ना, आपण माणगाव परिषद लिहून येतो, कारण माणगाव परिषद जास्त फेमस आहे. पण लक्षात घ्या, अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद जी 1920ला नागपूरला झाली, त्या परिषदेमधूनच त्यांचा उदय झाला असं त्या परिषदेचं यश होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अस्पृश्यांना अस्पृश्य ऐवजी आदि हिंदू हा शब्द वापरावा असा एक महत्त्वाचा ठराव कोणत्या परिषदेमध्ये मंजूर करण्यात आला? तर ती मुंबई इलाका अस्पृश्यता निवारण परिषद होती ना, या परिषदेचं जे 4थं अधिवेशन पुणे या ठिकाणी झालं, त्या पुणे अधिवेशनामध्ये असा ठराव मंजूर केला की अस्पृश्यांना अस्पृश्य म्हणू नका, तर आदि हिंदू हा शब्द वापरावा. आणि पुण्यामध्ये जे अधिवेशन झालं होतं मुंबई इलाका अस्पृश्यता निवारण परिषदेचं, त्याचे अध्यक्ष होते रावसाहेब कुपरिये. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 3 एप्रिल 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणतं वृत्तपत्र सुरू केलं? बहिष्कृत भारत. 3 एप्रिल 1927. आणि 1931 मध्ये कोणतं पाक्षिक सुरू केलं तर ते जनता होतं. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी इस्लामपूरच्या या महार विद्यार्थ्याला कोल्हापुरात आणून आर्थिक मदत देऊन घडवले. पुढे हाच विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे मूकनाईक पत्रक होतं त्याचा संपादक झाला. मूकनाईक पत्रक जे होतं त्याचा संपादक झाला. तर तो विद्यार्थी कोण? त्याचं नाव आहे ज्ञानदेव घोलप. ज्ञानदेव घोलप ही लक्षात ठेवा. जो मूकनाईक पत्रकाचा संपादक झाला त्याला इस्लामपूरचा महाविद्यार्थी होता आणि त्याला कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोल्हापुरात आणून घडवलेलं होतं. राजर्षी शाहू महाराजांनी 14 एप्रिल 1908 मध्ये एकेश्वरी देवालयात एकेश्वरी देवालयामध्ये ना अस्पृश्य वसतिगृह सुरू केलं होतं. हेच मला सांगायचं होतं. एकेश्वरी देवालय. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी आहे? 4 ऑक्टोबर 1919 रोजी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर काले हे जे ठिकाण आहे, काले या ठिकाणी ते परिषदेची स्थापना झालेली होती. पुढचा प्रश्न आहे, प्रांतिक खालील वर्णन व्यक्ती ओळखायचे. प्रांतिक कायदे मंडळावर 1930 मध्ये त्यांची निवड झाली. सर मॉन्टेग्यू मंत्रिमंडळाच्या लोककर्म खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी कामगिरी बजावली आणि ती घटना समितीचे सभासद सुद्धा होते. तर हे डॉक्टर पंजाबराव देशमुख हे आहेत. 1937 मध्ये श्रद्धानंद छत्रालय हे वसतिगृह अमरावतीला सुरू झालं ना, त्याच्या मागची प्रेरणा होती डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचीच. श्रद्धानंद छत्रालय अमरावतीला जे वसतिगृह सुरू केलं होतं तर ते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनीच केलं होतं. पुढचा प्रश्न आहे, दिनकरराव जवळकर यांनी काढलेल्या कोणत्या साप्ताहिकावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मूकपत्र असं मुद्रित केलं होतं? तर दिनकरराव जवळकरांनी तरुण मराठा कैवाऱ्यांनी तेज केलं होतं. त्यातलं ते जे साप्ताहिक होतं ना, या तेज साप्ताहिकामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मूकपत्र असं मुद्रित केलेलं पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली फैजपूर येथे 1936 मध्ये काँग्रेसचं ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन झालं आणि याच अधिवेशनात अखिल भारतीय किसान सभेचं कितवं अधिवेशन घेण्यात आलं आणि किसान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर फैजपूरला जे ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन झालं, पंडित नेहरू होते अध्यक्ष 1936ला, जळगाव जिल्ह्यातलं फैजपूर हे ठिकाण. याच अधिवेशनामध्ये जे अखिल भारतीय किसान सभा आहे ना, त्या किसान सभेचं दुसरं अधिवेशन घेण्यात आलं आणि त्यावेळी अध्यक्ष होते NG रंगा. MPSCने असे 3 वेगवेगळे सेंटेन्स देऊन ना बऱ्याच वेळा याच्यावर या टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, 26 एप्रिल 1948 रोजी शेतकरी कामगार पक्ष स्थापन झाला. या पक्षाचे पहिले अधिवेशन कुठं झालं होतं? तर ते सोलापूरला झालं होतं. तर शेकापची स्थापना आहे 26 एप्रिल 1948. पहिलं अधिवेशन सोलापूरला. शेतकरी कामगार पक्षाचं मुखपत्र कोणतं होतं? तर जनसत्ता साप्ताहिक हे ना शेकापचं साप्ताहिक मुखपत्र होतं. 1950 मध्ये नाशिक जिल्ह्यात येथे शेतकरी कामगार पक्षाचं दुसरं अधिवेशन झालं, तर ते दाभाडी हे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न आहे, 1910 मध्ये कामगार हितवर्धक सभा स्थापन झाली. हे या संघटनेचे संस्थापक आहेत. कामगार हितवर्धक सभा म्हटल्यानंतर भिवाजी नरे हे नाव लक्षात घ्या आणि 1910 पण लक्षात ठेवा. कामगार हितवर्धक सभेवर MPSC मध्ये आजकाल बऱ्याच वेळा याच्या अगोदर प्रश्न विचारलाय. एक तर याच्यावर स्टेट फॉरवर्ड प्रश्न विचारला जातो किंवा जास्त करून जोड्या लावामध्ये याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे.
अ गटामध्ये काय की एकतर कामगार हितवर्धक सभा दिलं जातं आणि ब गटामध्ये भिवाजी नरे दिलं जातं, हे लक्षात घ्या. किंवा इयर दिलं जातं 1910, हेही महत्त्वाचं आहे. आता कामगार हितवर्धक सभा स्थापन करण्यामध्ये भिवाजी नरे यांनी एकटीच केली का, तर नाहीये. याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या व्यक्तींचं मदत आहे. एक म्हणजे बाबासाहेब बोले आणि दुसरी व्यक्ती आहे बॅरिस्टर हरिश्चंद्र लालचेरकर. काय नाव आहे, बॅरिस्टर हरिश्चंद्र लालचेरकर आणि बाबासाहेब बोले आणि भिवाजी नरे या तिघांनी मिळून कामगार हितवर्धक सभा स्थापन केली. पण संस्थापक म्हणून कोणाला जास्त ओळखलं जातं, तर भिवाजी नरे यांनाच ओळखलं जातं. ब्रिटिश सरकारने नारायण लोखंडे यांना जस्टिस ऑफ पीस ही कधी दिली आणि राव बहादूर पदवी कधी दिली. नारायण मेघाजी लोखंडे यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी 1890 साली दिलेली आहे आणि राव बहादूर पदवी ही कधी दिली आहे, 1895 मध्ये. तर या लेसनमध्ये आपण एवढेच प्रश्न पाहतोय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन आवडलं तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.